शब्द वाचन दिलेले आहे। 4. आभाळातील फरकांड्या। शाळेला सुट्टी असली की तालुक्याच्या गावावरून आणलेली रंगपेटी आणि कागदाचा तुकडा काढून गुपचूप गच्चीवर जाऊन बसायचो। पिकाचे वाफे करावेत तसे वाफे केलेली रंगांची पेटी सोबतीला असायची। सोबत काळी पेन्सिल, पाण्याची वाटी आणि हाताखाली धरायला खपटे असायचे। चित्र काढणे मला सोपे वाटायचे, परंतु घरच्यांना ते आवडायचे नाही। मन मात्र सांगायचे, चित्र काढले तर बिघडले कुठे। गुरुजी वर्गात चित्रकलेचे विषय द्यायचे, मग आपण आपले राजे। चित्र काढा आणि रंगवा, घे ब्रश आणि मार फरकांड्या, अशी सवय पुढे पुढे अंगवळणी पडली। रंग, पेन्सिल, रबर, कागद हे रविवारचे मित्र बनले। झाडाकडे बघावे, झाड काढावे, घराकडे बघावे, घर काढावे। घोडा, उंट, मांजर यांना तर कायम वेठीला धरलेले। बिचारे हाती लागले नाहीत तरच चंद्राला किंवा सूर्याला झाडाआडून येताना दाखवायचो आणि माणसांना रस्त्यावरून जाताना वाटीला धक्का लागला तर रंगाने गढूळ झालेले पाणी मांडीवर सांडायचे। चड्डीची एक बाजू आपोआप रंगीत व्हायची, एखादं दुसरे बोट तोंडावर लागायचे। कागदावरील चित्र रंगवून पूर्ण व्हायच्या आधीच कधी नाक, कधी केसाची एक बट, कधी हाताची 5 बोटे रंगांनी माखलेली असायची। 6माही परीक्षा संपल्यानंतर गुरुजींनी पाठवलेला हुशारीचा तक्ता पाहून भडकलेल्या आईचे चित्र कागदावर काढून भिंतीवर लावायचो। त्याखाली रागावलेली आई एवढी एक ओळ टाकलेली असायची। सरळ नाकाच्या आईचे वाकडे नाक दाखवले की तिचा चेहरा बघण्यासारखा व्हायचा। ज्यांचा ज्यांचा राग यायचा त्यांची त्यांची वेडीवाकडी चित्रे काढून त्यांना दाखवायचो। एकदा असेच सुट्टीच्या दिवसांत घराच्या अंगणात चटई, ब्रश, रंग आणि बशी घेतली। पुन्हा पुन्हा उठबस करायला लागू नये म्हणून गडूभर पाणी आणून ठेवले। हाताखाली धरायचे खपटे कोणीतरी पळवलेले होते। शेवटी रागाने स्वयंपाकघरात जाऊन लाकडी पाट आणला। पाट मांडीवर ठेवून कागद अंथरला। आकाश रंगवायला घेतले। बशीत 2 थेंब पाणी टाकून निळा, तांबडा आणि जांभळा रंग कालवला। तिन्ही रंगांचे ओघळ एकत्र झाले आणि त्याचाही एक रंग बनला। पाहता पाहता बशीतच आकाश अवतरले। ब्रशचे मऊशार केस तेही रंगात न्हाऊन निघाले। बोटांवर पसरलेले रंग कधी वाळून गेले कळले नाही। सारवलेल्या जागेचे पोपडे निघावेत तसे रंगांचेही पोपडे निघायचे। एखाद्या रंगाचा शिंतोडा कधी गालावर, कधी कपड्यांवर हलक्या पावलांना जाऊन बसायचा। त्याचेही एक भिरभिरते आभाळ व्हायचे। चोरपावलाने अंगणात आलेली आई प्रेमाने चापट मारून म्हणायची, तू आकाशाला रंगवतोस की स्वतःला? चल, मी आकाश रंगवून दाखवते, असे म्हणत ती जवळ बसायची। आकाश रंगवायला कुंचला रंगात बुडवायची। पक्ष्याने पंख फडफडावेत तसे तिच्या हाताचे व्हायचे। रंगाने भरलेली बोटे इकडे तिकडे लागल्यावर कशी दिसत असेल माझी आई? ती दिसायची फुलपाखरासारखी। चित्र काढताना झालेली फटफजिती ती कबूल करायची नाही। मग मीही तिचाच प्रश्न तिच्यासमोर टाकायचो, असं कुठे रंगवतात का आकाश? माझ्या गालावर चापट मारून ती लाडीकपणे उठायची आणि म्हणायची, रंग बाबा, रंगवायचं तसं रंग आकाश। मग आकाश रंगवायला मीच पुढे व्हायचो। आकाश कधी धुसर झाले, कधी निळे सावळे, कधी केशरी टिळा ल्यालेले। आकाश गर्द कुंकवासारखे बदलत गेले। आभाळातील फरकांड्या मला अजूनही जशाच्या तशा आठवतात। वजा महावीर जोंधळे। नवीन शब्द शिकू या। फरकांड्या वजा रंगाच्या वाकड्या तिकड्या रेषा। अंगवळणी पडणे वजा सवय होणे। खपटे वजा लाकडी फळीचा तुकडा। शिंतोडा वजा लहान थेंब। कुंचला वजा चित्र रंगवण्याचे एक साधन। धूसर वजा अस्पष्ट। गर्द वजा गडद।